नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायजन पोलीस भरती पीओ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या या ठिकाणी बॅट्समन या विषयीच्या ठिकाणी संख्या या ठिकाणी टोटली किती आले त्या ठिकाणी वेळ तारखेस आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी दुसरं एक अत्यंत महत्त्वाची आनंदी बातमी म्हणजे या ठिकाणी एक परिपत्रक आले लक्षात घ्या. या ठिकाणी पोलीस भरती बंदोबस्ताबाबत या ठिकाणी परिपत्र आले ते सुद्धा आपण या ठिकाणी लेक्चर शेवटी पाहणार आहोत. तर तुर्तास या ठिकाणी मैदान चाचणी सुद्धा या ठिकाणी तुम्ही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या ठिकाणी आठवड्यात सुरू होईल अशी ठिकाणी डिपार्टमेंटल मधून या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समजली आहे. त्यामुळे ठिकाणी जे कमी जिल्ह्याची संख्या आहे ठिकाणी आपण ऑलरेडी चॅनल टाकलेलीच आहेत. त्या जिल्ह्याच्या ठिकाणी काय मैदान चाचणी लवकरच या ठिकाणी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या ठिकाणी किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीक मध्ये या ठिकाणी मे बी सुरू होतील लक्षात घ्या. तर चला या ठिकाणी संख्या टोटली बघू आपण. बँड्स म्हणलं किती आलेत? एस-पी वाशिम पोलीस बँड्स म्हणलं या ठिकाणी संख्या 1702 एवढी ठिकाणी काय तुमची संख्या आलीत आणि 2189 म्हणजे जवळपास या ठिकाणी 2200 या ठिकाणी संख्या आलेली आहे. टाइम बघू शकता या ठिकाणी 6:35 शेवटच्या दिवशी 6:35 या ठिकाणी काय आहे संख्या आलेली होती. पुणे वाशिम म्हणजे वाशिम बँड्स म्हणलं एस-पी वाशिम बँड्स म्हणलं होती. नेक्स्ट बघ पुणे सिटी कुठे आहे? पुणे सिटी सीपी पुणे सिटीला पोलीस बँड्स म्हणलं या ठिकाणी किती संख्या आली? तर 6140 किती 6140 एवढ्या या ठिकाणी संख्या आलेली आहे. या ठिकाणी मुलांचा लक्षात घ्या 6140 आणि 7807 एवढे काय संख्या आलेली कोणाची होती? टोटली टोकन नंबर होता. तर टाइम बघा या ठिकाणी 5:22 PM त्या दिवशी संध्याकाळी या ठिकाणी 5:30 वाजता या ठिकाणी कोणतं बँड्स म्हणलं या ठिकाणी संख्या होती लक्षात. ठराविक या ठिकाणी सर्टिफिकेट असल्यामुळे ठराविक विद्यार्थी या ठिकाणी काय संख्या गेलेली आहे. 522 एवढी ठिकाणी काय 5:22 5:22 या ठिकाणी काय त्या दिवशी संध्याकाळी संख्या गेलेली आहे. पुणे सिटी 6140. नेक्स्ट बघा या ठिकाणी पुणे सिटी जायला लक्षात घ्या 6190 होते लक्षात. किती 7700 ही टायमिंग बघा. किती 4 वाजताचं टायमिंग होती. किती 4 वाजल्याच्या ठिकाणी टाइम होता लक्षात. 1 तासात नंतर या ठिकाणी काय संख्या ठिकाणी सुद्धा बरीच वाढलेली होती. 4 वाजता किती होतं? 7741 होतं लक्षात घ्या. 6000 एवढं संख्या होती आणि किती लगेच झाल्यानंतर 6040 पहा. लगेच 1000 एवढं काय संख्या नंतर वाढलेली होती 5:30 पर्यंत. मग जवळपास या ठिकाणी काय 6000 7000 सुद्धा या ठिकाणी संख्या गेलेली तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी बघू शकता. 6000 होते नंतर 6140 एवढी संख्या गेली. नवी नवी मुंबई या ठिकाणी बरेच विद्यार्थी मागणी होती. नवी मुंबई सीपी या ठिकाणी पोलीस बँड्स म्हणजे ठिकाणी बघा 932 एवढे काय संख्या गेलेत आणि 1111 एवढे ठिकाणी काय काय गेले त्यांचं टोकन नंबर या ठिकाणी पाहायला मिळेल तुम्हाला. पोलीस बँड्स पण सीपी नवी मुंबई. टाइम सुद्धा बघा या ठिकाणी दुपारचे 1:30 वाजता होता. किती दुपारच्या 1:30 वाजल्याच्या ठिकाणी टाइम सुद्धा बघू शकता तुम्ही. दुपारच्या 1:30 वाजता होता टाइम. त्या दिवशी संध्याकाळी लास्टच्या दिवशी. नेक्स्ट बघा ठिकाणी पोलीस बँड्स म्हणून काय ठिकाणी छत्रपती संभाजीनगर पोलीस बँड्स 1192 एवढे संख्या आले आणि 1513 एवढे काय ठिकाणी तुमचे आले टोकन नंबर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. पोलीस बँड्स म्हणून छत्रपती संभाजीनगर. टाइम बघा या ठिकाणी 11:43 सकाळचे किती साडे म्हणजे जवळपास 12 वाजताच होते तिथं. जवळपास दुपारचे 12 वाजता या ठिकाणी काय होतं त्या दिवशी एवढे संख्या गेलेत. जवळपास एक 1200 किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा ठिकाणी 50-60 गेले असतील असे. नंतर सीपी सिटी पुणेच्या ठिकाणी किती आपण पाहिले 6140 एवढं 39 लक्षात घ्या. आता 39 होत नंतर एक संख्या झाल्यामुळे 40 झालेलं होतं. अजून पुणे सिटी बँड्स म्हणून हे डबल आलेलं असेल. काय अर्ज या ठिकाणी डबल आलेले आहेत. नवी मुंबई सुद्धा ठिकाणी डबल आहे. छत्रपती संभाजीनगर 1192 आणि काय 1553 एवढे काय संख्या ठिकाणी छत्रपती संभाजी बँड्स म्हणून आलेले लक्षात घ्या. नंतर एस-पी काय बोला यवतमाळचं बघू शकता नवीन अपडेट आहे. यवतमाळचं किती आले 1558 एवढे तुमच्या त्या ठिकाणी यवतमाळला अर्ज संख्या आलेली आहे लक्षात घ्या. आणि 1973 एवढे काय तुमच्या ठिकाणी काय आले टोकन नंबर तुम्हाला एस-पी यवतमाळ बँड्स म्हणून ठिकाणी पाहायला मिळेल. तर टाइम बघा या ठिकाणी किती सकाळचे 9:10 किती सकाळचे 9:10 जवळपास 9:9:15 दरम्यान या ठिकाणी काय अर्ज संख्या होती शेवटच्या दिवशी. जवळपास नंतर या ठिकाणी काय 1600 पर्यंत या ठिकाणी अर्ज संख्या गेलेली तर असेल लक्षात घ्या. जेवढे आपल्यापाशी फुल अपडेट आहे तेवढे आपण या ठिकाणी देत असतो लक्षात घ्या. या ठिकाणी कुठला आहे तुमचा पुणे सिटीचा लक्षात घ्या. कुठे आहे पुणे सिटीच्या ठिकाणी बघा बॅट्समनच्या ठिकाणी आहे. पुणे सिटी 243 एवढ्या संख्या तुम्हाला गेलीत. कधी गेलते? सकाळी नाही रात्री होते लक्षात घ्या. कधी 8:41 म्हणजे 12:06 होतं लक्षात घ्या. त्यावेळेस रात्री 9 वाजता जवळपास या ठिकाणी आदल्या दिवशी या ठिकाणी फॉर्म भरलेला होता. बघा या ठिकाणी
सीपी सोलापूर सिटी बँड्समनच्या ठिकाणी बघा, सोलापूर सिटी या ठिकाणी बँड्समन बघू शकता. 243 एवढी संख्या रात्री गेलेत. म्हणजे जवळपास 243 या ठिकाणी गेलतात आणि 1303 एवढे तुमच्या ठिकाणी टोकन नंबर या ठिकाणी बँड्समनला पाहायला मिळते तुम्हाला. जवळपास म्हणजे किती 400-500 सुद्धा या ठिकाणी हे मुलींची होते लक्षात. कोणाची होती? मुलींची संख्या या ठिकाणी होती 243 अशा प्रकारे होती. जवळपास 1,500 पर्यंत सुद्धा या ठिकाणी नंतर दिवसभरात गेलेली असते. नेक्स्ट बघा एसपी गोंदिया बँड्समन्स बघा. एसपी गोंदिया बँड्समन्स या ठिकाणी 1515 या ठिकाणी अर्ज संख्या किती 1515 अर्ज संख्या आहे आणि 1938 एवढ्या ठिकाणी एसपी गोंदिया बँड्समन्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. टाइम बघा या ठिकाणी 9 वाजून बघा 9 9च्या 9 वाजता या ठिकाणी होतं. 9 वाजून 2 मिनिटाला या ठिकाणी म्हणजे 9 9:15 दरम्यान या ठिकाणी काय तुम्हाला अर्ज संख्या मिळेल. फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी या ठिकाणी अपडेट होतील लक्षात घ्या. खरी आणि ऑथेंटिक माहिती देतो आपण या ठिकाणी. बघा चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा. आणि नवीन सध्या सर्वात महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आलेली या ठिकाणी बिनतारीख सध्याच्या ठिकाणी आलेल्या असेल या ठिकाणी सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी तुमचं काय ठिकाणी पोलीस भरती बंदोबस्ताबाबत या ठिकाणी परिपत्रक आलं लक्षात पाहू शकता. पोलीस भरती बंदोबस्ताबाबत या ठिकाणी परिपत्रक होतं लक्षात घ्या. कुठून मागवलं ते मीराबाई दर वसईविरा या ठिकाणी यांच्याकडून या ठिकाणी काय आदेश या ठिकाणी आलता लक्षात घ्या. तारीख बघू शकता या ठिकाणी किती आहे 10/12/2025 या ठिकाणी हा काय आदेश निघाला होता. कालचा या ठिकाणी हा आदेश होता म्हणजे परिपत्रक या ठिकाणी निघालं होतं. परिपत्रक मध्ये काय दिले बघा पुढे बघा मीरा वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया करता 24-25 सुरू होणार आहे. या ठिकाणी म्हणजे हालचाली सुरू झाल्या आहेत. तर पोलीस शिपाई भरती बंदोबस्ताकरिता खालीप्रमाणे मनुष्यबळाची आवश्यकता. मनुष्यबळ म्हणजे लवकरच या ठिकाणी तुमची भरती सुरू होणार आहे लक्षात घ्या. मी आता सांगलेलं ऑलरेडी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुमच्या ठिकाणी भरती सुरू काही जिल्ह्यांची होईल लक्षात घ्या. तरी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी किंवा शाखा अधिकारी यांनी 11/12/2025 पर्यंत दुपारी म्हणजे 11 वाजेपर्यंत खालीप्रमाणे तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे जे काय खाली नंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची नावे आणि मोबाईल नंबर क्रमांक त्यांना ठिकाणी पाठवण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे लक्षात घ्या. आणि या ठिकाणी हा एवढे सांगले कुठले काशीमीरा नंतर काय काशीगाव मीरा रोड नवघर या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी काय केले त्यांनी मनुष्यबळ या ठिकाणी मागवलेलं आहे. या ठिकाणी काश्मीरा बघू शकता टोटली 15 या ठिकाणी अंमलदार आहेत आणि 3 पोलीस उपनिरीक्षक 3 मागवलेत. ठिकाणी मीरा रोडवर या ठिकाणी काय 2 तुमचं पोलीस उपनिरीक्षक आणि 15 या ठिकाणी काय तुम्हाला मागवलेत अंमलदार मागवलेत. काशीगावला या ठिकाणी बघू शकता तुम्ही 3 पोलीस उपनिरीक्षक आणि 15 या ठिकाणी काय अंमलदार मागवलेत. नवघरकडून या ठिकाणी 20 अंमलदार या ठिकाणी मागवलेले आहेत लक्षात घ्या. बघा आता नेक्स्ट जे आपण आहे त्या ठिकाणी काय कारागाराच्या ठिकाणी टोटली संख्या या ठिकाणी काय आणि ती वेळ तारखेच्या ठिकाणी डिटेलमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत लक्षात. चॅनल कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी सपोर्ट करा लक्षात. आणि फुल अपडेट पोलीस भरती संदर्भात लेटेस्ट अपडेट या ठिकाणी आपल्या चॅनलला मिळून जातील लक्षात. एवढेच नाहीत फक्त जे के करंट इतर लेक्चर सुद्धा या ठिकाणी चॅनलला अपलोड केलेले आहेत ते सुद्धा पाहू शकता. करंट सुद्धा आहेत. थँक्यू.